नमस्कार मित्रांनो, 90 डेज हार्ट चॅलेंज या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि आज जरी हा व्हिडिओ पाहण्याचा तुमचा पहिला दिवस असेल, जरी हा कितवाही दिवस चालू असलेला तरीही तुम्ही माझी सिरीज सुरुवातीपासून तसेच माझे टार्गेट सुरुवातीपासून पाहू शकता व त्याप्रमाणे आताही अभ्यास करू शकता। आणि आजच्या सिरीजचा आपल्या सिरीजचा आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामधील आपला हा राज्यघटना विषय आणि राज्यघटनेचा आपला हा भाग 5 यामध्ये आपले आजचे प्रश्न आहेत संसद या विषयावर। मग संसद नेमकी असते काय, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, ज्याचा समावेश होतो त्याबद्दल काय माहिती, हे सर्व आपण प्रश्नांच्या सहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याआधी सर्वात आधी मी तुम्हाला काही गोष्टी समजून देतो, ज्या तुम्ही एकदा जर समजल्या तर नंतर तुम्हाला ते बघायची गरज पडणार नाही। पहिली गोष्ट तर केंद्र शासन यामध्ये समावेश कसाचा होतो। एक जे शासन म्हणतं त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, किंवा सरकार, आपले सरकारमध्ये समावेश असतो। पहिलं असतं कार्यकारी मंडळ। कोणतं असतं? कार्यकारी मंडळ। दुसरं असतं आपलं विधिमंडळ। कोणतं असतं? विधिमंडळ। यालाच आपण काय म्हणतो? संसद। यालाच आपण म्हणतो संसद। आणि तिसरं असतं आपलं न्यायमंडळ। तिसरं काय असतं आपलं? न्यायमंडळ। ठीक आहे। म्हणजे तिन्हींचे कार्य काय असतात? आता आपल्या देशाचं जे काही काम करायचंय त्यालाच आपण कोणतं मंडळ म्हणतो? कार्यकारी मंडळ। जे काम करतो त्याला आपण कार्यकारी मंडळ असे म्हणतो। मग तुम्ही म्हणाल सर कार्यकारी मंडळामध्ये तुमचा समावेश कसाचा होतो? तर समावेश होतो आपले कोण? राष्ट्रपती। कोण होतात? राष्ट्रपती। त्यानंतर कोण येतं? आपलं मंत्रिमंडळ। कोण येतं? मंत्रिमंडळ। त्यानंतर येतात आपले प्रधानमंत्री। कोण येतात? प्रधानमंत्री। आणि त्यानंतर येतात आपले महान्यायवादी। कोण येतात? महान्यायवादी। या सर्व लोकांचीच आपल्या कार्यकारी मंडळामध्ये काय होते? समावेश होतो। याच्यामध्ये मंत्रिमंडळ याचं वेगवेगळं नाव का घेतलं रे? कारण हे लोक सत्तेत आहे आणि आपण सत्तेत त्याच लोकांना ठेवतो ज्यांच्याकडून आपल्याला आपली भारताची कार्य करून घ्यायची। ठीक आहे। जसं की आता सत्तेत कोण आहे? बीजेपी। मग भारताचे सर्व कार्य बघण्याचं काम कोण करणारे? बीजेपी। आणि ते काम कोण करणारे लोक आहे? आपले राष्ट्रपती, आपले मंत्रिमंडळ, आपले प्रधानमंत्री। मला सांगा विरोधी पक्ष याच्यात जाऊन काम करीन का? नाही, ते म्हणतील आम्हाला निवडूनच दिलं नाही, आपण का करा काम। बस तसा विषय समजून झाला। जे लोक कामासाठी आपण निवडलेले तेच लोक याच्यामध्ये असतील। कोण कोण निवडले? आपण नाही निवडले राष्ट्रपतींना, पण आपण ज्या लोकांना निवडले त्या लोकांनी कोणाला निवडून दिलेले? आपल्या राष्ट्रपतींना। कारण कोणतंही काम यांच्या सहीशिवाय पूर्ण होत नाही किंवा यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही। त्यानंतर मंत्रिमंडळ, प्रत्येक भागाचा एक मंत्री आहे, त्याच्या हाताखाली काही सचिव वेगवेगळे लोक आहे, ते याच्यातलं काम बघतील। आणि या सर्वांचं काम कसं चालू आहे हे बघण्याचं काम कोण करेल? आपले प्रधानमंत्री। कारण काय असतात ते? मंत्रिमंडळाचे अध्यक्ष म्हणून काम कोण पाहत असतं? प्रधानमंत्री। आणि महान्यायवादी हा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून असं आपल्या याच्यात ओळखले जातात। मग संसद किंवा विधिमंडळाचा भाग कोण कोण असतं? पहिलं तर राष्ट्रपती। कोण असतील? राष्ट्रपती। त्यानंतर येतात राष्ट्रपती, नंतर येतात आपले लोकसभा। कोण येईल? लोकसभा। लोकसभेनंतर येतील मग राज्यसभा। कोणती सभा येईल? राज्यसभा। या तीन गोष्टी कशाचा भाग असतील? आपल्या विधिमंडळ किंवा संसदेचा भाग असतील। आणि न्यायमंडळामध्ये काय येतं? सर्वोच्च न्यायालय। काय येतं? सर्वोच्च न्यायालय। त्यानंतर येईल तुमचं उच्च न्यायालय आणि त्यानंतर येईल आपलं कनिष्ठ न्यायालय। त्याच्यामध्ये पण आपला टॉपिक काय माझा? संसद किंवा विधिमंडळ याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि याच्याबद्दल सुद्धा महत्वाचं कोणाचं बघायचं आपल्याला? फक्त लोकसभा आणि राज्यसभा। काय बघायचे? लोकसभा आणि राज्यसभा। आता या दोन सभा किंवा हे लोकसभा आणि राज्यसभा ही भांगड काय ते आपल्याला समजून घ्यायचंय। आता प्रत्येकाच्या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तुम्हाला माहिती आहे की आपल्या खासदारकीच्या निवडणुका होतात, म्हणजे त्या काय होतात? आपल्या केंद्राच्या निवडणुका होतात। जो पण खासदार बनतो तो कुठे जातो? लोकसभेमध्ये। लोकसभा आहे कशासाठी आणि राज्यसभा आहे कशासाठी ते आपल्याला बघायचं आहे। आता लोकसभेमध्ये निवडून गेलेले लोक कोणाला निवडतात रे? प्रधानमंत्र्याला।
बरोबर. प्रधानमंत्री यांना जर निवडलं तर त्यानंतर काय तिथं सर्व कायदे वगैरे सुरळीत करण्यासाठी काय असते मग लोकसभा. आणि राज्यसभा कशाच असते की या कायद्यांमध्ये जर कधी कधी तुमच्या राज्यांबद्दलचा जर एखादा कायदा असला तर त्या कायद्यांबद्दल नेमकं आता इथे जरी प्रत्येक राज्याचे लोक गेलेले असले तरी काही विशिष्ट, आता मला सांगा हे खासदार गेलेले खासदार आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहे का रे? विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये खासदार आहेत का? नाही. म्हणून मग राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कुठे केंद्रामध्ये राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पेशल एक सभा किंवा एक हाऊस बनवण्यात आले. त्या हाऊसचं नाव काय मग राज्यसभा. म्हणून प्रत्येक राज्याच्या विधानसभेमधून काही लोक निवडले जातात. ते निवडले जाणारे लोक कुठे जाऊन बसतात मग आपल्या राज्यसभेमध्ये जाऊन बसतात. कारण काय खासदार जरी इथं असले तरी ते पूर्णपणे आपल्या राज्याच्या जे आपले राज्याचं मंत्रिमंडळ त्याच्यामधील भाग असतात का ते नाही. म्हणून आपल्या विधानसभेमधील काही लोक जे ते राज्यात जाऊन म्हणजे केंद्रात जाऊन आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात ते कुठे असतात ना आपल्या राज्यसभेत असतात. मग सर्वात महत्वाचं लोकसभा कलम कोणती असते रे? लोकसभेची कलम असते आपली कलम 81. कोणती असते? कलम 81. आणि राज्यसभेची कलम असते आपली 80. राज्यसभेची कलम किती असते आपली? 80. ठीक आहे. त्यानंतर लोकसभेच्या एकूण जागा किती? सध्या 543. किती जागा? एकूण 543. आणि राज्यसभेच्या एकूण किती जागा आहे आता? 250. किती जागा आहे? 250. यापैकी 12 लोक कोणाद्वारे निवडले जातात? राष्ट्रपतीद्वारे. कोणाद्वारे? राष्ट्रपतीद्वारे. कला, विज्ञान, साहित्य या सर्व गोष्टीमधून 12 लोकांना नॉमिनेट कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. हे आपलं कोणतं हाऊस आहे? कनिष्ठ गृह. कोणतं आहे ते? तुमचं कनिष्ठ गृह. आणि त्याच्यानंतर आपलं राज्यसभा काय? तुमचं वरिष्ठ गृह. कोणतं आहे? वरिष्ठ गृह. बरोबर. त्याच्यानंतर लोकसभा आपलं अस्थायी आहे. कशी आहे? अस्थायी. अस्थायी आणि स्थायी असते काय ते तुम्हाला मी सांगतो. आता लोकसभा आहे, लोकसभेमधील जे सदस्य आहे ते तुमच्या दर 5 वर्षानंतर काय होते? पूर्ण जर सरकार बदललं तर इकडचे लोक तिकडे तिकडचे लोक इकडे म्हणजे पूर्ण लोकसभा आपली पहिल्यांदा संपून जाते. आणि नवीन लोकसंख्या किती लोकसभा किती वर्षांनी भरते? मग परत 5 वर्षांनी. पहिली लोकसभा आता चालू समजा ही 5 वर्षांनी काय होईल? कार्यकाळ संपून जाईल. म्हणजे ते स्थायी का कायम चालू राहते का? एकच प्रकारची लोकसभा एकच सरकार कायम राहते का? नाही. सरकार बदललं म्हणजे बदलते काय? आपली लोकसभा बदलते. म्हणजे ती काय होते? आपली अस्थायी. पण याच्यामध्ये सरकार बदलो का न बदलो, कोणाचं? राज्यसभेमध्ये सरकार बदलो अगर न बदलो तिथले सदस्य हे कायम स्वरूपी असतात. सदस्य कायम स्वरूपी नसतात. पण राज्यसभा ही कायम स्वरूपी चालू असते. ती कधी बंद पडते का? नाही. राज्यसभेमध्ये काय असतं? दर 6 वर्षांनी जो एक सदस्य आलेला आहे ते दर 6 वर्षांनी त्या सदस्याची काय होते? सदस्यता संपून जाते. म्हणजे एखादा व्यक्ती जर राज्यसभेसाठी निवडलाय तर तो किती वर्ष राज्यसभेचा सदस्य राहील? 6 वर्षापर्यंत राज्यसभेचा तो सदस्य राहील. आणि राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी काय? दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य, समजा एकूण 250 सदस्य, या 250 पैकी 1/3 सदस्य काय करतात? हाऊस मधून रिटायर होतात किंवा त्यांना हाऊस मधून त्यांचा कार्यकाळ संपतो. कुठून? राज्यसभेमधून त्यांचा कार्यकाळ संपतो. ते घरी येतात आणि त्यांच्या जागेवर मग नवीन लोक जातात. आणि अशी ही कंटिन्युअसली प्रोसेस चालू असते. म्हणून राज्यसभेला आपण कोणती व्यवस्था म्हणतो? मग स्थायी सभागृह. कोणतं सभागृह आहे? मग हे स्थायी सभागृह जे कधीही बरखास्त होत नाही. काय? जे कधीही बरखास्त होत नाही. या सर्व गोष्टीच्या बेसिक तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे. बाकी आपण प्रश्नाद्वारे बघूच. ठीक आहे. पहिला प्रश्न आपल्या समोर. लोकसभेवर राजनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? म्हणजे लोकसभेवर जेवढे पण सदस्य आहेत त्याच्यापैकी लोकसभेत एकूण किती सदस्य आहे? सध्याच्या आता 543. किती आहे? तसे तर कलम 81 मध्ये काय म्हणले गेलेलं आहे? एकूण 552 सांगितले. 552 कसे? 530 राज्याचे. बरोबर. त्याच्यानंतर 520 केंद्रशासित प्रदेशाचे आणि दोन कोणते होते? आपले अँग्लो इंडियन. कोण होते? अँग्लो इंडियन.
पण अँग्लो इंडियन्सना संविधान संशोधन कशानुसार, संविधान संशोधन 104 नुसार 2020 मध्ये संविधान संशोधन 104 नुसार काल आपण बघितलं घटनात्मक उपाययोजना किंवा घटनात्मक उपाययोजना म्हणतो तुमचा घटना दुरुस्तीमध्ये 104वी संविधान संशोधन याच्यामध्ये 2020 ला या दोन लोकांना कमी करण्यात आलेलं आहे. मग आता किती आहे, 550 संख्या कोणाची आहे, तुमच्या लोकसभा सदस्यांची सध्या किती तुमची 543 ही आहे. किती 543. मग याच्यामध्ये हे जे 543 वाटून दिलेले प्रत्येक राज्याला वेगवेगळे वाटून दिलेले आहे. तसे तुम्ही महाराष्ट्राचे रटून ठेवलेले, महाराष्ट्राचे किती आहे 48 लोक. म्हणजेच काय, महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये खासदार म्हणून किती लोक जात ऐकून, इलेक्शन मध्ये लय इंटरेस्ट झाला तुला, पण हे जर माहित नसेल तर काही फायद्याचं इलेक्शन समजत नाही तुला. ठीक आहे, तर एकूण किती लोक जातात मग आपल्या लोकसभेमधून 48 लोक जातात. किती लोक जातात मग 48. मग त्यांचा विचारणं झालं की असे महाराष्ट्रातून जर 48 जातात तर मग असं कोणतं राज्य की ज्याच्यामधून सर्वाधिक लोक जातात. मग असं कोणतं राज्य आपलं यूपी. कोणतं आहे यूपी. की यूपी मधून किती लोक जातात 70 लोक जातात. किती लोक जातात 70. आपल्या महाराष्ट्रामधून जातात 48. महाराष्ट्रामधून किती जातात 48 सदस्य जातात. ठीक आहे, मग याच्यावर जर तुम्हाला विचारतील अजून राज्यसभेमध्ये पण काय विचारतील, राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून किती लोक जातात. राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून जातात 19 लोक. मग महाराष्ट्रातून 19 जातात तर सर सगळ्यात जास्त कोणाकडून जातात, तर सर्वात जास्त जातात मग यूपी कडून. यूपी कडून किती लोक जातात मग 31. आणि त्याच्यानंतर जर म्हणलं तर तामिळनाडू कडून जातात मग 18 लोक. एक नंबर असते यूपी, कारण लोकसंख्या जास्त आहे म्हणल्यावर त्याचा नंबर 1 नंबर येणारच आहे. 2 नंबर कोणाचा येणार आहे, महाराष्ट्राचाच येणार आहे. कारण काय 2 नंबर लोकसंख्या कोणाची महाराष्ट्रानुसार आहे आणि या लोकसंख्येनुसारच संख्या वाटून दिलेल्या आहे. या संख्या सुद्धा कशानुसार वाटून दिलेल्या आहे, तुमच्या लोकसंख्येनुसारच. म्हणून लोकसभा असो किंवा राज्यसभा सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची असते मग यूपीची आणि 2 नंबर असतो आपला महाराष्ट्राचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे. काल पण माझ्यामध्ये आपण हे सांगितलं होतं. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय आपलं असायला पाहिजे किती 25. राज्यसभेसाठी पाहिजे 30 आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीसाठी पाहिजे 35. किती पाहिजे 35. हे सर्व तुम्हाला पाठ पाहिजे. मतदान करण्यासाठी पाहिजे 18. सरपंच पदासाठी उभं राहण्यासाठी पाहिजे 21. जर तुम्हाला ग्रामपंचायतीचं कोणतं ग्रामपंचायतीचं इलेक्शन लढायचं असेल, कोणा जर सरपंच बनायचं असेल तर त्याचं वय कमीत कमी किती पाहिजे मग 21 वर्षे पाहिजे. किती पाहिजे 21 वर्षे. लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती आहे 25 वर्षे आहे. बरोबर आहे का रे पहिलं, बरोबर आहे सर. 25 वर्ष आमचं पाठ झालेलं आहे. राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 पाहिजे. कधीपासून एवढा म्हातारा माणूस राज्यसभेत जायला लागला रे, जायला लागला का एवढा म्हातारा माणूस राज्यसभेमध्ये नाही. तर किती वर्षाचा पाहिजे 5 वर्ष कमीच करायचे. किती वर्षाचा पाहिजे 35. म्हणून विधान दुसरं आपलं कसं आहे चुकीचं आहे. आणि राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 पाहिजे. एवढा पण म्हातार वयाचा आम्हाला राष्ट्रपती नाही पाहिजे. आम्हाला कमीत कमी किती वय पाहिजे मग 35 पाहिजे. फक्त लक्षात ठेवायसाठी असं बोलतोय, कोणीही मनावर घेऊ नका, आधीच डिस्क्लेमर दिलेला आहे. ठीक आहे, तर मग राष्ट्रपतीसाठी किती आहे 35 आणि राज्यसभेसाठी किती मग आपलं 30. म्हणून खालील 2 विधाने आपले कसे चुकीचे. म्हणून फक्त विधान 1 आपलं काय आहे बरोबर आहे. विधान 1 आपलं काय मग फक्त बरोबर आहे. पुढचा प्रश्न. लोकसभेच्या सभापतींना, लोकसभेचे सभापती म्हणजे काय तुम्ही पाहिलं असेल, लोकसभेमध्ये सगळे आरोळ्या मारत असतात, अध्यक्ष महोदय करत असतात. मध्ये अध्यक्ष जे असतात खुर्चीवर बसलेले, लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आपले मग ओम बिर्लाजी. कोण आहे श्री ओम बिर्लाजी. आणि ते ओम बिर्ला सर जे यांनाच आपण काय म्हणलं मग सभापतींना राजीनामा जर द्यायचा असेल, त्यांना म्हणलं भाऊ जेवढी सेवा केली ईश्वर चरणी लागली, आता पुढची सेवा दुसऱ्याला करू द्या. म्हणजे त्यांना काय घ्यायची रिटायरमेंट घ्यायची. तर मग राजीनामा कोणाजवळ देतील, इथं पोरं बरेचसे चुकतात. जर सभापतीला राजीनामा द्यायचा असेल म्हणजेच काय
अध्यक्ष लक्षात ठेवा. कुणाला? अध्यक्षाला राजीनामा द्यायचा असेल तर कुणाला देईल? उप अध्यक्षाला देईल. कुणाला देईल? उप अध्यक्षाला. आणि उपाध्यक्षाला द्यायचा असेल तर कोणाला देईल? तो अध्यक्षाला. अध्यक्षाला द्यायचा असेल तो उपाध्यक्षाला देईल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून पंतप्रधान नाही, उपपंतप्रधान पण नाही, उपराष्ट्रपती नाही, कोणी मग लोकसभेचा उपसभापती याला ते काय देतात? त्यांचा राजीनामा देतात. लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? तसं जर पाहिलं तर 81 नुसार कलम 81 किती म्हणते? 552 असावी. त्याच्यामध्ये पण 2 कमी केले, पण सध्याची किती आपली आधी किती होती? 545. हिच्यात 543 सुद्धा ऑप्शन आहे का? नाही. म्हणून उत्तर काय लिहायचं मग आपण? 545. किती करायचं? 545. कारण तेव्हा हे 2 लोक कमी केलेले नव्हते, म्हणजे धरलेले होते का ते? नाही. 2000 नंतर तो कायदा बनला आणि 2025 मध्ये आपण त्याला लागू केलेला आहे, 2024च्या इलेक्शन मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न. संसदेमध्ये खालील कोणते घटक समाविष्ट असतात? सुरुवातीचं जे पान मी लिहून दिलं त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे. काय? संसद मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? फक्त राज्यसभेचा होतो का? नाही. फक्त लोकसभेचा होतो का? नाही. फक्त राज्यसभा व लोकसभेचा होतो का? नाही. तर राष्ट्रपती पण असतात, राज्यसभा पण असते आणि लोकसभा पण असते. या 3 लोकांचा कशात समावेश होतो? तुमचा विधान आपलं विधी मंडळ किंवा संसदेमध्ये त्याचा समावेश होतो. मग तो का त्यांचा समावेश होतो, का नाही होत, त्याच्या मागे पण भरपूर कारण मित्रांनो. पूर्ण बॅच मध्ये मी कम्प्लिटली ते सांगतो, याच्यामध्ये सांगणं जमणार नाही. का? कारण वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे. पण कधीतरी असं नाही की माझ्यासाठी बॅचेस वर सुरू होतो, बॅचेस मी सुरू करत अजून नाहीये. ठीक आहे, पण मी पूर्ण कंटेंट माझा तुम्हाला फ्री देण्याचा प्रयत्न करेलच, फक्त नोट्स सोडून. कारण नोट्स जर फ्री दिल्या तर तुम्हाला त्याची काही किंमत राहणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्या नोट्स मी रिलीज करेल माझ्या ऍप्लिकेशनवर, त्या दिवशी तुम्ही बघाल की या नोट्स मधून एकही प्रश्न बाहेर जाणार नाही. मित्रांनो, कंबाईनच्या 15 पैकी 13 प्रश्न जसे जसे फक्त 15 पानांमधून पॉलिटीच्या आलेले होते. कशामध्ये? तुमच्या कंबाईनच्या पेपरामध्ये. तर विचार करा, पोलीस भरतीचा कोणता प्रश्न बाहेर जाईल? हे सर्व प्रश्न तर आरामात तिच्यातून येतात. सर्वात जास्त कालावधी करिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून कोण राहणारे नेते आहेत? काय? सर्वात जास्त कार्यकाळ कोणत्या प्रधानमंत्रीने गाजवलेला आहे? याचं उत्तर तुम्हीच कमेंट मध्ये टाका आणि मला कळू द्या. असं समजा की मला त्याचं उत्तर माहिती नाहीये, कारण एवढा सोपा प्रश्न म्हणल्यावर तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर मी अपेक्षित करतो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं सर्वांनी उत्तर कशात लिहायचंय? कमेंट मध्ये. कशात लिहायचंय? कमेंट मध्ये. एकदम छान प्रकारे लिहायचं, कारण तुमची एक कमेंट माझा पूर्णपणे कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करते मित्रांनो. मला निदान समजेल तरी किती लोक खरेच इमानदारीने आपले लेक्चर बघताय, त्याचा फायदा होतो आहे किंवा नाही. कायद्याची निर्मिती कोण करतं? नाव होतं विधानमंडळ. कोणतं? विधिमंडळ. नाव काय होतं? विधिमंडळ. आणि विधिमंडळाचं दुसरं नाव काय होतं? आपलं संसद. आणि संसदाचं तिसरं नाव ठेवलं त्यांनी कायदेमंडळ. कारण या विधी शब्दाचा अर्थ काय होतो? यात तर एकदम सोपं दिन दिलं, कायद्याची निर्मिती कधी करणारे कायदेमंडळ. पण याच्यामध्ये कधी विधिमंडळ नाव दिलं असतं, याच्या जागेवर काय देऊ शकतात? ते विधिमंडळ सुद्धा देऊ शकतात किंवा संसद सुद्धा देऊ शकतात. हे तिन्ही शब्द काय तुमचे सारखेच आहेत. हे फक्त कायदा बनवतं पण कायद्याची निर्मिती करत नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे किती असते? मी तुम्हाला सांगितलं. सभासद म्हणजेच काय? राज्यसभेचे सदस्य. आणि विधान परिषदेचे सदस्य किती वर्षाचे असते? त्यांची 6 वर्षे. 6 वर्षानंतर ते काय होतात? घरी जातात आणि नवीन लोकांना त्यांच्या जागेवर पाठवतात. मग विधान परिषद किती राज्यांमध्ये? फक्त 6 राज्यांमध्ये. आणि ते 6 राज्य कसे ठेवले आपण? मग वरच्या भागातलं यूपी, बिहार आणि महाराष्ट्र. कोण आहे? यूपी, बिहार आणि महाराष्ट्र. आणि त्यानंतर खालच्या भागात कोण आहे? तुमचं कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. कोण कोण आहे? कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश.
कर्नाटक. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीने अवलंब केला जातो? याआधी काय केलं जातं? आता तर गुप्त मतदान केलं जातं का? नाही, आता खुले मतदानाद्वारे त्या लोकांना, म्हणजे समजा जसं की महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण किती सीट आहे? 288. त्याच्यापैकी महाराष्ट्रातल्या किती लोकांना तिथे जायचंय? फक्त 19. मग 288 पैकी पण 19 लोक जर तिथे जात आहेत तर त्याची पहिली गोष्ट, जे निवडणूक मध्ये जी पार्टी जिंकलेली त्याच्यातलेच ते लोक जातील. मग त्याच्यातलेच लोक जातील तर त्यांच्यामध्ये आधी काय होतं? मतदान की जायचं कोणी आणि कोणी नाही जायचं ते. ठीक आहे, मग त्याच्यासाठी खुले मैदान होते. कसं मतदान होतं आपलं? खुले मतदान. आधी गुप्त मतदान होतं, चिठ्ठ्यांमध्ये लिहून नावं टाकायचे, पण आता तसं होत नाही. पुढचा प्रश्न, लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतात? आता लोकसभेमधीलच लोक, आता जसं की आपलं गाव गल्लीमध्ये मंडळ बनतं, समजा तरुण मित्र मंडळ. ठीक आहे, मग तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष कोण बनतात? ज्या व्यक्तीला सर्व लोकांचा काय असतो? सपोर्ट असतो. काय असतो? सर्व लोकांचा सपोर्ट असतो, किंवा मेजॉरिटी ऑफ लोकांचा त्याला सपोर्ट असतो, तोच माणूस काय बनतो? अध्यक्ष बनतो. म्हणून याच्यात सुद्धा काय, मग जे लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात तेच काय करतात? तुमच्या लोकसभेच्या अध्यक्षाची निवड करतात. तिथं ना राष्ट्रपती येतात, ना प्रधानमंत्री येतात, ना सरन्यायाधीश येतात. कोण येतं? फक्त लोकसभेचे निर्वाचित सदस्य. संसदेचे कायमस्वरूपी म्हणजे कोणतं? अस्थायी का स्थायी रे? स्थायी म्हणजे कोणतं? तुमचं कायमस्वरूपी सभागृह कोणतं? आपलं राज्यसभा. आणि अस्थायी सभागृह कोणतं? आपलं लोकसभा. मग मला सांगा, आपल्या राज्यसभेचे विधान म्हणजे राज्याचं जे मंडळ त्याच्यातलं अस्थायी कोणतं आणि स्थायी कोणतं आहे? तर विधानसभा आपलं कसं आहे? स्थायी आहे. कसं आहे? अस्थायी आहे. विधानसभा कसं आहे? जसं लोकसभा आहे तशी विधानसभा कशी आपली अस्थायी आहे. आणि विधान परिषद कशी आपली स्थायी सभागृह. कोणासारखं? जसं राज्यसभा आहे त्याची जोडी कोणासोबत लावायची? मग विधान परिषद. पण आपल्याला विचारलं काय इथं? संसद बद्दल विचारलेलं आहे. कोणाबद्दल विचारलेलं आहे? संसद. आणि संसदचा भाग कोण कोण असतो? मग लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. या दोन्हींचा तर संबंध असाच निघाला. या दोघींपैकी पण अस्थायी कोण आहे? लोकसभा. आणि स्थायी कोणाला? मग आपलं राज्यसभा. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञांमधून जास्तीत जास्त राज्यसभेवर किती सदस्यांची राष्ट्रपती निवड करतात? मग किती लोकांची करतात? 12 लोकांची निवड करतात. एवढं तुम्हाला तोंडपाठ झालेलं आहेच. महाराष्ट्रातून लोकसभेतून निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? 48 आहे. सर्वात जास्त कोणाकडून जातात? युपी कडून जातात. युपी कडून किती लोक जातात? मग 70 लोक जातात. किती लोक जातात? मग 70 लोक जातात. भारतीय संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह कोणते? वरिष्ठ व द्वितीय सभागृह कोणते? तुम्हाला ज्याच्या खाली जे नावं लिहितो ते लिहायचे, तुम्ही ते नोट करून ठेवा, जेणेकरून कोणत्या सभागृहाला काय म्हणतात ते आपल्याला बघायचं आहे. इथं येईल लोकसभा आणि इथं येईल आपली राज्यसभा. ठीक आहे, लोकसभेला म्हणतात, राज्यसभेचं बघून घ्या. कोणतं म्हणतात त्याला? वरिष्ठ गृह. कोणतं आहे? वरिष्ठ गृह. वरिष्ठ गृह म्हणजे काय? मोठा भाऊ. कोणता भाऊ? मोठा भाऊ किंवा अप्पर हाऊस. कोणतं हाऊस म्हणाले आपण? अप्पर हाऊस. त्याच्यानंतर याला कोणतं गृह म्हणतात? अजून द्वितीय गृह. कोणतं असतं मग हे? द्वितीय गृह. किंवा अजून आला का आपण अस्थायी. कोणतं? अस्थायी सभागृह. अस्थायी सभागृह. याचाच उलट इथं काय येईल? मग कनिष्ठ म्हणजे लहान बंधू. लहान बंधू कोण आहे? मग कनिष्ठ गृह लोकसभा. याच्या उलट लोअर हाऊस. कोणतं? लोअर हाऊस. कोण आहे? आपलं लोकसभा. द्वितीय जर राज्यसभा झालं तर प्रथम हाऊस कोण आहे? आपलं लोकसभा. कोणतं? प्रथम सभागृह. बरोबर. आणि हे जर अस्थायी, सॉरी हा, तुमचं राज्यसभा आहे कसं आहे? स्थायी सभागृह आहे. कसं आहे? स्थायी. कारण राज्यसभा कधी मोडते का? नाही. आणि लोकसभा कसं आहे आपलं? मग अस्थायी सभागृह. कसं आहे? अस्थायी सभागृह. आणि यालाच जर तुम्ही राज्यसभेत घेऊन गेले, राज्यसभा म्हणतो, राज्यामध्ये जर घेऊन गेले, लोकसभा म्हणजे काय? तुमचं विधानसभा. काय आहे? विधानसभा. जे जे नाव लोकसभेचे आहेत तेच राज्यामध्ये कशाचे? विधानसभेचे आहेत. आणि जे राज्यसभे
जे नाव लोकसभेचे आहेत तेच तुमचे विधानसभेचे आहेत कशामध्ये राज्याच्या इलेक्शन मध्ये आणि जे नाव राज्यसभेचे आहेत तेच तुमचे कशाचे मग विधान परिषदेचे कशाचे विधान परिषदेचे ठीक आहे एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचे मग भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणतं मग आपलं राज्यसभा हे आहे हे लिहून घ्यायचं लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे खासदार होण्यासाठी किती तुमचं 25 वर्ष राज्यसभेत जाण्यासाठी 30 वर्ष आणि आमदार आपलं सरपंच होण्यासाठी 21 वर्ष भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते अध्यक्षस्थान कोणाचं असतं मग मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात बाकी कोणीही नसतात जेव्हा आता हे आत्मविश्वास ठराव अविश्वास ठराव का तुम्हाला सांगतो आता तुम्हाला माहितीये जर समजा आपल्या लोकसभेमध्ये किती सीट आहे 550 किती सीट आहे 550 आता याच्यामध्ये कोणाकडे किती सीट गेल्यावर त्याचं सरकार बनणार समजा इकडे बीजेपी आहे बरोबर आणि इकडे काँग्रेस ठीक आहे बीजेपी आणि काँग्रेस आहे मला सांगा सरकार बनवण्यासाठी यांना कमीत कमी किती सीटांची गरज आहे तुम्हाला माहिती सरकार ज्याचं बनतं ज्याच्याकडे 50% अधिक 1 म्हणजे 51% मतदान असतं त्या माणसाची काय बनते सरकार बनते जसं की 550च्या अर्धे किती झाले तुमचे 275 किती झाले 275 मग ज्या व्यक्तीकडे 276 लोक असतील म्हणजे किती 50% अधिक 1 50% अधिक 1 म्हणजेच 276 सीट ज्या माणसाकडे असतील त्याचं सरकार त्याचं सरकार बनलं मग बीजे सरकार कोणाचं बनलं बीजेपीचं मग सरकार समजा बीजेपीचं बनलं जसं की मागच्या पंचवार्षिकमध्ये काय केलं लास्टला काँग्रेसने बीजेपीवर कोणता प्रस्ताव टाकला होता अविश्वास प्रस्ताव म्हणजेच काय की यांचं म्हणणं असतं की आम्हाला विश्वास नाहीये की यांच्याकडे 276 सीट आहे काय आम्हाला विश्वास नाही की यांच्याकडे 276 सीट आहे म्हणजे यांचं सरकार आहे असं यांना विश्वास नाहीये मग परत जे पार्टी रुलिंग पार्टी असते त्यांना विश्वास करून द्यायचा असतो मतदान करून की हा आमच्याकडे एवढे लोक आहेत मग तेच काय म्हणतो मग 276 लोकांनी काय केलं असतं मग 276 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक कोणाकडे पाहिजे बीजेपीकडे तेव्हा त्यांचं सरकार कायम असेल आणि जेव्हा मग समजा अविश्वास प्रस्ताव समजा जर यांनी यांच्यावर अविश्वास दाखवला की नाही मला याच्यावर भरोसा नाहीये आणि खरंच तसं झालं त्याने जर लबाड्या करलेल्या असल्या तर काय होऊन जाईल त्याचं पूर्ण सरकार पडून जाईल पण मग त्यानं अविश्वास प्रस्ताव टाकल्यानंतर जर ती गोष्ट खरी स्थापन झाली तर मग नंतर ते यांची दाबून घेतात एकदम मस्त मजा घेतात ते एकमेकांची ते चालू असतं ते आपल्याला काही घेणं देणं नाही ठेवायचं एवढं फक्त मजा पाहत राहायची काय होतं आणि काय नाही हे फक्त समजवण्यासाठी केलेली गोष्ट होती अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय माझ्या गँग मध्ये एवढे लोक आहेत त्या गँग मध्ये एवढे लोक आहेत जिंकणारा कोण असतो ज्याच्या गँग मध्ये जास्त लोक आहे मग तो म्हणतो त्या गँग मध्ये तेवढे लोक नाहीये याच्यावर मला विश्वास नाहीये मग तो काय टाकतो डॉन ए टाकतो डॉन बी वर अविश्वास प्रस्ताव की डॉन बी तुझ्याकडे एवढे लोक नाहीये मग डॉन बी म्हणतो या रे आपले पंटर बाहेर मग डॉन बी चे पंटर बाहेर येतात आणि डॉन बी चे पंटर मोजून दाखवतात पाय आम्ही जास्त आहे किंवा नाही म्हणजेच काय म्हणतात त्याला मग अविश्वास प्रस्ताव डॉन ए ने कोणावर टाकला डॉन बी वर मग तो मंजूर कुठे होतो फक्त मग सरकार बनतं कुठे लोकसभेमध्ये मग ते मंजूर बी कुठे फक्त लोकसभेतच कुठे मंजूर होतो फक्त लोकसभेतच तो मंजूर होतो राज्यसभेत कोणतं सरकार बनतं का नाही संसदेत कोणतं सरकार बनतं का नाही कारण संसदेचाच भाग काय आपलं लोकसभा आहे आणि सरकार कुठे बनतो तुमचं लोकसभेत आणि तो ठराव कुठे टाकला जाईल मग लोकसभेतच तो ठराव मांडल्या जाईल पुढचा प्रश्न एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे पहिली गोष्ट तर अर्थ विधेयक म्हणजेच काय अर्थ म्हणजेच काय पैशांचं विधेयक मनी बिल कोणतं मनी बिल म्हणजेच काय पैशांच्या स्वरूपात पैशांचं जे काही विधेयक असतं त्याला कोणतं विधेयक म्हणतो आपण अर्थ विधेयक आणि ह्या मनी बिल कोणत्या कलम मध्ये कलम 110 आणि हे कलम 110 याच्यामध्ये राज्यसभेला काहीच अधिकार दिलेले नाहीये
कशामध्ये? अर्थ विधेयकामध्ये राज्यसभेला काहीच अधिकार दिलेले नाहीये. म्हणून अर्थ विधेयक असंही म्हणलं तर फक्त कुठे मांडलं जातं? तुमचं लोकसभेतच मांडलं जातं. कुठे मांडलं जातं? लोकसभेतच मांडलं जातं. भले ते राज्यसभेत पाठवलं जातं पण त्यांना त्याच्यावर मतदान करण्याचा हक्क नसतो. त्यांना त्याच्यावर मतदान करण्याचा हक्क असतो का? नाही. फक्त आलं, पाहिलं, ते चांगलं असो का वांगलं असो काही घेणं देणं नाही. पाहिलं की 14 दिवसाच्या आत त्यांना ते वापस पाठवावं लागतं. कारण भाऊ तुम्हाला जे पटेल ते करा, आम्हाला असे त्याच्यात काही अधिकार दिलेले नाहीच आहे, तुम्ही तर पाठवता कशाले? म्हणून मग अर्थ विधेयक फक्त कुठे पाठवलं जातं? तुमचा लोकसभेमध्येच त्याला पारित केलं जातं. राज्यसभेचे त्याच्यावर काही अधिकार राहत नाही. आणि अर्थ विधेयक कोणत्या कलमामध्ये? आपलं कलम 110. किती आहे? कलम 110. ठीक आहे. आणि अर्थ विधेयक हे आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? फक्त मग लोकसभेचे सभापती, म्हणजेच काय? लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांना हे ठरवण्याचा काय असतो? मग अधिकार असतो. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला? काय? भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला? तर 13 डिसेंबर 2001 हा काळा दिवस होता, ज्या दिवशी आमच्या संसदेवर काही लोकांनी हल्ला केला. कोणी हल्ला केला हे सांगण्याची गरज नाहीये. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? राज्यसभा बरखास्त होते का रे? राज्यसभा कधी बरखास्त झाली का? नाही सर, राज्यसभा तर काही बरखास्त होत नाही, पण राज्यसभाचे सदस्य काय? सदस्य किती वर्षांनी जातात? 6 वर्षांनी त्यांचं निवृत्ती होते. काय होते? निवृत्ती. म्हणजे 6 वर्ष काम करून त्यांना आराम दिला जातो. पण राज्यसभा बरखास्त होते का तुमची? नाही. तर राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. लोकसभा दर 5 वर्षांनी काय होते? बरखास्त होते. आणि इमर्जन्सी जर लागली म्हणजे आणीबाणी लागली तर 1 वर्ष तिला एक्सटेंड केलं जातं. पुढचा प्रश्न, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही झालेला प्रश्न. या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर हे कालच्याच भागात झालेले आपलं उपराष्ट्रपती हे कशाचे अध्यक्ष असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संसदेचे प्रथम सभागृह कोणतं आहे? प्रथम सभागृह आहे आपलं लोकसभा, द्वितीय सभागृह आहे आपलं राज्यसभा. त्याच्यानंतर मला सांगा, राज्य सरकारमध्ये गेले तर प्रथम गृह कोणतं येईल? मग विधान मंडळ किंवा विधानसभा. काय? विधान मंडळ किंवा विधानसभा. राष्ट्रीय घटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? पहिली गोष्ट तुम्हाला माहिती, लोकसभा कशात येते? आपल्या कलम 81 मध्ये. आणि कलम 81 मध्ये नमूद काय केलेलं आहे? कलम 81 मध्ये नमूद केलेलं आहे की 530 लोक राज्यांमधून येतील. कुठून? राज्यांमधून. ठीक आहे. त्याच्यानंतर 20 लोक कुठून येतील? तुमचे केंद्र शासित प्रदेशांमधून. कुठून येतील? केंद्र शासित प्रदेशांमधून. आणि 2 लोक कुठून असतील? तुमचे अँग्लो इंडियन. कोणते? अँग्लो. आणि अँग्लो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बाहेर काढले? घटना दुरुस्ती 104 2020. घटना दुरुस्ती कोणती आपली? 104 कधी झाली? ती 2020. त्याच्यानुसार किती लोक झाले? मग टोटल 552. टोटल किती सीट झाले मग आपले? 552. पुढचा प्रश्न, तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते सदस्य संसदेचा अविभाज्य घटक आहे? संसदेचे अविभाज्य घटक कोण आहे? राष्ट्रपती, आपलं राज्यसभा आणि लोकसभा. मग याच्यापैकी कोण असतं रे की याचा सदस्य नसतो पण ते अविभाज्य भाग आहे? तर आपले राष्ट्रपती. महान्यायवादी संसदेचा भाग नसतात. ते कशाचा भाग आहे? आपला कार्यकारी मंडळाचा. पंतप्रधान सुद्धा कशाचा भाग आहे? कार्यकारी मंडळाचा. यापैकी तर नाही, पण राष्ट्रपती हे काय आपल्या संसदेचा अविभाज्य घटक आहे. भारतीय संविधानाने अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून अपात्रतेचं कारण असू शकतं असे असू शकत नाही? कशाचं कारण?
जो काही आपला मेंबर समजा मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा खासदार आहे, खासदार कोणत्या परिस्थितीत खासदारकी असू शकत नाही, म्हणजे तो मेंबर ऑफ संसद किंवा मेंबर ऑफ पार्लिमेंटचा तो सदस्य असू शकत नाही. पहिली काय, जर तो अस्वस्थ मनाचा असेल म्हणजे तो येडा असेल, साध्या भाषेत काय, जर तो येडा असेल आणि हे कोणी सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल. फक्त कोण असं मी गेलो आणि मी जर म्हणलं हा तो XYZ येडा आहे त्याला ठेवू नका असं होईल का? नाही. तिथं कोणी बोललं पाहिजे, ते तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने, कोणी न्यायालयाने असं घोषित केलं पाहिजे, तेव्हाच त्याला काढण्यात येईल. नाही तर अरे घरे नत्तू खरे कोणी बी गेलं तर काढतील का त्याला? ते नाही. हे खरं विधान. जर तो भारताचा नागरिक असेल, काय, जर तो भारताचा नागरिक असेल किंवा त्याने स्वच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल. पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे, लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे काय, भारताचा नागरिक असावा. आणि जर त्यानेच भारताचं नागरिकत्व फेटाळलं म्हणजेच काय, जर त्याने नागरिक होता तो आधी, पण आता जर तो दुसऱ्या देशाचा नागरिक झाला, जसं की अक्षय कुमार जर यांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतलं तर आपोआप त्यांचं काय होऊन जाईल, भारताचं नागरिकत्व नष्ट होऊन जाईल. तसंच जर यांनी कोणत्या इतर देशाचं नागरिकत्व घेतलं तर भारताचं नागरिकत्व असंही त्यांचं कॅन्सल होऊन जाईल आणि पहिली जी पात्रता आहे त्यांची त्याच्यात ते बसणार नाही. म्हणून याच्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये कोणतंही स्थान दिलं जाणार नाही. म्हणून विधान 2 सुद्धा काय आपलं बरोबर आहे. जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही काय, जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत अपात्र ठरलेला असेल तर, संसदेने बनवलेले कायदे आणि त्याच्यानुसार जर तो अपात्र ठरलेला असेल तरी सुद्धा तो घरी जाईल. आणि या सर्व गोष्टीमध्ये ही एक गोष्ट सुद्धा बसते. म्हणून खून असा स्पेशल गोष्ट त्याच्यासाठी दिलेली का? मग नाही. खुनाची अशी स्पेशल गोष्ट त्याच्यासाठी दिलेली नाहीये. म्हणून याचं उत्तर काय तुमचं ऑप्शन क्रमांक 4. काय उत्तर त्याचं आपलं? ऑप्शन क्रमांक 4 त्याचं आपलं उत्तर आहे. कारण खुनाचं असं स्पेशल त्याच्यात नाव दिलेलं नाही. पुढचा प्रश्न पाहू. तर हा पहा मित्रांनो आपला धन विधेयक बद्दल परत प्रश्न आला. पहिली गोष्ट तर धन विधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जात आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला आताच पूर्ण माहिती दिली. धन विधेयक म्हणजेच काय, तुमचा अर्थ विधेयक. कोणता? अर्थ विधेयक. आणि अर्थ विधेयक किती मध्ये येतो? कलम तुमची 110. आणि अर्थ विधेयक फक्त कुठे मांडला जातो तुमचा? फक्त लोकसभेत. राज्यसभेला त्याच्यावर काहीही घेणं देणं राहत नाही. पुढचा, राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? राज्यसभेसाठी किती आहे? 25. लोकसभेसाठी किती आहे? 30. आणि राष्ट्रपतीसाठी आहे 35. हे तुमचं डायरेक्टली तोंडपाठ झालेलं असेल. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. संसद बद्दल बरीचशी माहिती आपल्याला आता आली आहे, म्हणून खरं काय आणि खोटं काय आपल्याला करण्याची अक्कल सुद्धा आलेली आहे. म्हणून आपण त्या अक्कल वापरून पाहू. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. अगदी 100% बरोबर. कारण 12 लोकच कोण निवडतात? फक्त राष्ट्रपती. उरलेले सगळे लोक कुठून येतात? आपल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून येतात. लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. अरे पकडला, सापडला की नाही? लोकसभा हे कायमस्वरूपी का? आपलं नाही. सरकार बदललं की लोकसभा गेलं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आलं. ठीक आहे. राज्यसभा हे संसदेचे कसं आहे, वरिष्ठ गृह आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि लोकसभा आपलं हे प्रथम सभागृह आहे. कसं आहे? प्रथम सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं हे उत्तर आलं. राज्यसभेची सदस्यता संख्या किती असते? 100 वेळेस सांगायची गरज आहे का? 250 असते. किती असते? 250. शासनाने केलेल्या खर्चाचा हिशोब तपासणे कोणती संसदीय समिती करते? त्याचं उत्तर डायरेक्ट लक्षात ठेवा. लोकलेखा समिती. वेगवेगळ्या विविध समित्या असतात कशाच्या? आपल्या विधानसभेच्या. विधानसभा म्हणतो आपल्या लोकसभेच्या. त्याच्यामध्ये तुमची लोक अंदाज मध्ये इस्टिमेट कमिटी येते, त्यानंतर तुमची लोकलेखा येते, संसदीय स्थायी समिती, त्यानंतर चिकित्सा म्हणजे डॉक्टरचं चालत असं समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये उत्तर काय तुमचं? लोकलेखा समिती. आंतरिक प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांची नोटीस द्यावी लागते? काय असतं की याच्यामध्ये जेव्हा आपलं सेशन चालू असतं, जसं की आता आपलं राज्याचं सेशन चालू आहे बरोबर, उन्हाळी सेशन, तसं आपलं लोकसभेचं सुद्धा काय चालू असतं? सेशन चालू असतं. त्यामध्ये काय करतं विरोधी पक्ष पार्टी किंवा विरोधी पक्ष
आपल्या सत्तेवरील पक्षाला एक टाइम असतो 11 ते 12, त्याच्यामध्ये एक त्याला क्वेश्चन अवर म्हणून म्हणतात. काय क्वेश्चन अवर. मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षाधारी पक्षांना काय प्रश्न विचारतात. काय विचारतात प्रश्न. मग ते प्रश्न विचारण्याच्या 3 पद्धती असतात. ते डिटेलमध्ये बघणं काही आपल्याला गरजेचं नाही. ठीक आहे, कारण याच्यावर हा एकच प्रश्न आलेला आहे, परत याच्यावर प्रश्न येईल की नाही याची गॅरंटी नाहीये. म्हणून जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करणार तेव्हा त्याचा अभ्यास करा, असंही तुमच्या हे लक्षात राहणार नाही. रिकामं बर्डन डोक्यावर घेऊ नका, फक्त समजून घ्या. मग 3 प्रकारचे प्रश्न विचारतात. काही मध्ये तोंडी उत्तर द्यावं लागतं, काही मध्ये आधी नोटीस द्यावी लागते, काही मध्ये उत्तर लिहून द्यावे लागतात. या असं प्रकारचं असतं. पण या प्रश्नाचं उत्तर किती तुमचं मग 15 दिवस. आंतरिक म्हणजे आंतरिक असतं, त्याच्यानंतर 2-3 प्रकारचे प्रश्न, 3 प्रकारचे प्रश्न आपले ते असतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही. कोणाच्या निवडणुकीत? राष्ट्रपती. मी सांगितलं होतं लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा या सर्वांचे निवडून आलेले लोक, कसे निवडणूक लढून आलेले लोकच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. आणि जे तुमचे राज्यसभेचे निर्वाचित किंवा नामांकित केलेले लोक भाग घेत नाहीत, किंवा विधानसभेचे सुद्धा घेत, विधान परिषदेचे सुद्धा घेत नाहीत. मग विचारलं काय आपल्याला, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही. तर राज्य निर्वाचित सदस्य तसंच काही नाहीये, लोकसभा निर्वाचित सदस्य ते पण नाहीये, विधानसभा निर्वाचित सदस्य तसं काही नाहीये, विधान परिषद निर्वाचित सदस्य, विधान परिषदेमध्ये जे निर्वाचित सदस्य असतात ते तुमच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो. आता लोकसभेचा जो अध्यक्ष असतो त्याला निवडूनच कोण आणतं, त्या सभेमधील लोक. उभा पण कोण राहतो त्या सभेमधीलच माणूस, जसं की आता कोण उभे आपले ओम बिर्ला, आणि त्यांनाच निवडून कोण दिले त्या लोकांनी. पण राज्यसभेमध्ये निवडून द्यायची गरज प्रत्येक अध्यक्षाला नाही. ऑलरेडी आपले जे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ते काय असतात तुमच्या लोक राज्यसभेचे अध्यक्ष असतात. आणि त्या राज्यसभेचे ते सदस्य असतात का? तर नाही. राज्यसभेचे ते सदस्य असतात का? नाही. ही सेम कंडिशन कशासोबत आहे? आपल्या विधान परिषदेसोबत आहे. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा असतो. किती वर्षांचा? 5 वर्षांचा. आणि इमर्जन्सी वगैरे जर काही लागली तर तो कार्यकाळ 1 वर्षापर्यंत आपल्याला एक्सटेंड करता येतो. काय करता येतो? वाढवता येतो. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? मग या दोघींमध्ये कंबाईन कोण असतो? तो आपला राष्ट्रपती. आणि राष्ट्रपती यांना या दोघी गृहांना एकत्र बोलवण्याचं काय असतं? मग अधिकार असतं. आणि कलम 108 अनुसार त्या दोघी सभागृहांना एकत्र बोलवल्या जातं. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजेच काय? तो लोकसभेमधूनही पारित झाला पाहिजे, राज्यसभेमधूनही पारित झाला पाहिजे, आणि या दोघींमधून पारित झाल्यानंतरही त्यावर मग राष्ट्रपतीने काय केली पाहिजे? सही केली पाहिजे. तोपर्यंत जो कायदा बनत नाही. तो कायदा लोकसभेमधून पारित झाला तरी कायदा बनत नाही, लोकसभा आणि राज्यसभामधून दोन्ही मधून जरी झाला तरी कायदा बनत नाही. शेवटी त्याच्यावर लोकसभेमधून आधी झाला की राज्यसभेत जातो, राज्यसभेमधून पास झाला तर तो तुमच्या राष्ट्रपतींकडे जातो, आणि राष्ट्रपतींनी त्यांच्यावर जेव्हा सही केली तेव्हा तो काय बनतो? आपला मग कायदा बनतो. तेव्हा काय बनतो? आपला कायदा बनतो. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर मग तो असतो आपला 6 वर्ष असतो. किती असतो? 6 वर्ष असतो. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती संस्था असते? आपली संसद असते. विधिमंडळ तुमचं, कायदे मंडळ आणि संसद या तिन्हींचं काम एकच असते. म्हणजे कोणतं? कायदे बनवण्याचं. कोणतं आहे? कायदे बनवण्याचं काम. ठीक आहे, पुढचा प्रश्न संपला. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.